महाराष्ट्राच्या संस्कृतीत असं होत नाही। आणि आज जो या शपथविधीमुळे गेलेला महाराष्ट्रातला सोशल मेसेज आहे की घरातलं व्यक्ती गेलं तरी कामकाज चालू ठेवायचं असतं, हा जो एक सोशल चुकीचा मेसेज गेलाय महाराष्ट्रात, याची खंत वाटते। एवढंच आत्ता मला बोलायचं। आपल्याला माहिती की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। रोहित पवार यांनी सुद्धा अजित पवारांना जर सद्भावना किंवा श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचे विचार पुढे न्यायचे असेल तर मतदान योग्य पद्धतीने करा ही श्रद्धांजली असेल अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे। एकूणच आजच्या पेपरमध्ये आलेल्या या बातम्या आणि निवडणुका याचा काही संबंध आहे का असं तुम्हाला वाटतं का? त्या अनुषंगाने या बातम्या दिल्या गेल्या असतील। मला एकच फक्त गोष्ट मांडायची आहे की याच्यात भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले। एक म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीत परमनंट फूट पाडली आणि दुसरं म्हणजे त्यांनी आत्ताच्या झेडपीच्या निवडणुकीत जो राष्ट्रवादी पक्षाला जो आपलेपणा आपुलकी मिळाली असती किंवा जो सॉफ्ट कॉर्नर लोकांचा मिळाला असता तो आता मिळेल की नाही, कारण महाराष्ट्रात सगळी लोक प्रचंड प्रमाणात चिडलेली आहेत की यांना इतकी काय घाई झाली होती असं असंख्य लोक म्हणताना दिसतायत। हा भाजपचा डाव होता की काय असा प्रश्न पडतो। आणि आत्ताच्या घटकेला मला हेही स्पष्ट करायचंय की जितका राग, जितका मला चीड अजित पवारांवर त्यांच्या भ्रष्टाचाराची यायची, तितकीच चीड मला शरद पवारांची आणि त्यांच्या गटाची यायची। त्यामुळे मला कोणाबद्दलही सिंपती नाही, पण राजकारण इतक्या खालच्या दर्जाला जाईल हे मात्र पटत नव्हतं। पण आता भाजपने ते सिद्ध करून दाखवलंय की राजकारण आता कुठच्याही पातळीवर जाऊ शकतं। सहानुभूतीचं राजकारण केलं जातंय का, इथून पुढे सुद्धा केलं जाईल का? विशेषतः पार्थ पवार यांचं नाव ज्या घोटाळ्यात आहे त्यापासून त्यांना वाचवण्याकरता ही सहानुभूतीचं कार्ड खेळलं जाईल का? आणि सुनेत्रा पवारांकडनं काय अपेक्षा? कुठल्याही न्यायात कुठलंही सहानुभूतीचं कार्ड चालत नाही। जर जे त्यांनी गुन्हे केलेत, आधी एक खोटी कंपनी बनवणं, त्या खोट्या कंपनीचे सगळे व्यवहार बदलणं, त्या व्यवहारातनं एलओआय मिळवणं, एलओआय मधनं स्टॅम्प ड्युटी वेवर घेणं, स्टॅम्प ड्युटी वेवर नंतर अमुक करणं, हा सगळा प्रकार जो झालाय तो कोणी त्याच्यातनं वाचणं पार्थ पवारांना शक्य नाही। आणि जसं मी सांगितलं, हे जे डॉक्युमेंट आहेत ही सगळी पेपरवर आहेत, त्यामुळे सहानुभूतीने या सगळ्या गोष्टी मिटणार नाहीत। पण आत्ताच्या घटकेला सहानुभूतीची लाट जी राष्ट्रवादीकडे गेली असती ती झेडपी इलेक्शनमध्ये जाऊ नये म्हणून घाईघाईत हा शपथविधी करून घेतला, हे याच्यातनं स्पष्ट दिसतंय। कारण कुठेतरी ह्या मंडळीने त्याच्यातले जे नावाजलेले आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार आहेत आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचा हे केलाय का? संपली तर आनंदच आहे, पण त्याच्यात ती आता संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल आणि तो मलाही पडलाय। यापूर्वी अजित पवार होते, आता अजित पवारांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत। अजित पवारांकडे तुम्ही मागणी केलेली होती की पार्थ पवारांच्या या घोटाळ्यासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका घ्यावी, स्पष्टता द्यावी। सुरुवातीला त्यांनी वक्तव्य बदललेली होती। आता सुनेत्रा पवारांकडे देखील तुम्ही जाणार का? त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? कारण त्यांच्याही मुलासंदर्भातच असणारा हा घोटाळा नाही, आता मी कोणाकडेही जाणार नाही। कारण आता फक्त मला असं वाटतं, जर खारगे समितीचा अहवाल आला, या समित्या बनवणं खरं तर बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात। ह्या समित्या कुठचाही कोणाच्या धमकच नाहीये खरा अहवाल सादर करायची। आणि जर हा खारगे समितीचा अहवाल पुन्हा असाच थातुरमातुर निघाला तर फक्त न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो। म्हणून मी न्यायालयात जाईन आणि लढा जो मला द्यायचा आहे तो देईन। पण आत्ताच्या घटकेला सुनेत्रा पवारांना कुठल्याही प्रकारे भेटायची किंवा कशाची माझी इच्छा नाही। नाही, आता बावनकुळेंनीच जी जाहीर केलेली होती, मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्याकडनंच खारगे समिती ही जाहीर झाली होती आणि ही चौकशी करणार होती। आता चौकशीचा अहवाल जर पार्थला खरंच क्लीन चिट मिळाली येत्या मंगळवारी किंवा बुधवारी, जेव्हा पण तो अहवाल रिलीज होईल तेव्हा,
तर मात्र त्यांच्याकडे जाऊन उपयोग नाही, मग फक्त न्यायालयात मी जाणार. हा अहवाल सादर व्हायला मुदतवाढ केली गेली होती. 8 दिवसांची मुदतवाढ पुन्हा मिळते आहे. मुदतवाढीवर मुदतवाढ केली जाईल का, त्या संदर्भात काही तुम्ही भूमिका घेणार? नाही, आता 3 महिने त्यांना सतत मुदतवाढ मिळाली, या ना त्या कारणाने दिली गेली. आता पुन्हा 8 दिवस जर त्यांना मुदतवाढ मिळाली असेल, असो. आता आत्ताच्या घटकेला बोलून उपयोग नाही, कारण शेवटच्या टप्प्यात आहे असंही मला कळतंय. तर आत्ताच्या घटकेला मी त्याची वाट बघेन, आल्यानंतरच कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. थँक्यू. हिंदी में जानना चाहेंगे, ऐसी जानकारी आ रही कि पार्क फॉलो दी गई है कुछ जगह कब्जे के लिए, क्या कहना चाहेंगे? मुझे तो मीडिया पे अचरज होता है कि मीडिया की रिपोर्टिंग आज क्या लेवल पे चल रही है, क्योंकि पार्थ पवार की जो खारगे समिति जो गठित हुई थी, पार्थ पवार के सारे स्कैम को इन्वेस्टिगेट करने के लिए, वो कमेटी का रिपोर्ट अभी तक रिलीज ही नहीं हुआ. उसकी अभी आखिरी मीटिंग बाकी है. ऐसी इंफॉर्मेशन मुझे उस डिपार्टमेंट से सीनियर सोर्सेस से मिली है, और उनका ये कहना है कि कोई क्लीन चिट नहीं है, क्योंकि अभी उनकी लास्ट कमेटी मीटिंग बाकी है. और अगर क्लीन चिट दी भी गई तो भी मैं हाईकोर्ट में उसको चैलेंज करके जस्टिस के लिए लड़ूंगी, क्योंकि कोई भी डेप्यूटी चीफ मिनिस्टर का लड़का अगर 1800 करोड़ की जमीन अगर ले लेना चाहता है तो ये कायदे से गलत है, और उसके खिलाफ मैं लड़ूंगी. मैं ये भी कहना चाहूंगी कि ये खारगे समिति की रिपोर्ट अभी तक रिलीज नहीं हुई है. दूसरी बात, पुलिस स्टेशन में 2 एफआईआर रजिस्टर्ड थे, एक बावधन पुलिस स्टेशन में और एक खड़क पुलिस स्टेशन में. बावधन पुलिस स्टेशन और खड़क पुलिस स्टेशन के रिपोर्ट की चार्जशीट में उनका नाम नहीं, इसलिए उनको क्लीन चिट दी गई. ये कुछ मीडिया चैनल्स ने रन किया, ये भी गलत है. उनको कोई क्लीन चिट दी नहीं गई क्योंकि उनका नाम एफआईआर में है ही नहीं. एफआईआर में नाम नहीं है, इसलिए हम लड़ रहे थे अब तक. और इससे ये साफ जाहिर होता है कि कहीं ना कहीं बीजेपी की तरफ से या इनके लोगों की तरफ से इस प्रकार की न्यूज प्लांट करने की बार बार कोशिश हो रही है. मैम, क्या इसको लेकर आप सरकार में मुख्यमंत्री या जो है नेता वरिष्ठ उनसे मुलाकात करेंगी या उनसे फॉलोअप कुछ करेंगी? इससे पहले भी आपने इसको लेकर फॉलो किया था. फॉलोअप मेरा जारी ही रहेगा. अभी कुछ देर पहले मैंने पवन कुले जी से भी फोन पे बात की. उनका ये कहना था कि कोई रिपोर्ट आया नहीं है. नेक्स्ट हफ्ते तक तो उनकी मीटिंग भी नहीं हुई है. नेक्स्ट हफ्ते में मीटिंग होगी, उसके बाद फाइनल डिसीजन होगा. क्योंकि मैंने खुद 4 डिपोजिशंस किए हैं खारगे समिति के सामने, और उसमें ये पावर ऑफ अटॉर्नी जिसमें हर पेज पे पार्थ पवार की सिग्नेचर है और शीतल तेजवानी की सिग्नेचर है. इतना ही नहीं, यहाँ फोटो है, सिग्नेचर है, स्टैंप है, साइन है, और ये डॉक्यूमेंट नोटराइज है. ये तक मैंने खारगे समिति को दिया है. और ये से साफ जाहिर होता है कि ये लैंड स्कैम में सीधा सीधा पहले पार्थ का ही हाथ था, और आज तक पार्थ का ही हाथ है. मैम, अभी जैसे जो इंसिडेंट हुआ है जिसमें अजीत दादा की डिमाइस हुई है, क्या आपको लगता है कि उसकी सहानुभूति या कुछ मिलने की उम्मीद है? कमेटी की रिपोर्ट को आप किस तरीके से देखती हैं, आने की संभावना है? नहीं, मुझे ऐसा कुछ भी नहीं लगता कि कोई सहानुभूति उनको मिल सकती है, क्योंकि जस्टिस इज डिफरेंट, एंड न्याय जो होता है वो अलग होता है, और जो इमोशंस होते हैं वो अलग होते हैं. इमोशनल अगर जज बनकर न्याय देने लगे, इन खारगे कमेटी देने लगी, तो इससे ज्यादा दुख की बात और कुछ हो ही नहीं सकती. कमेटी ने अब तक जो इन्वेस्टिगेशन की जांच की है, उससे आप सेटिस्फाइड हैं? उसको किस तरीके से? फिलहाल तो मेरे पास उसकी कोई जानकारी नहीं है, इसलिए उसके खिलाफ मैं कुछ बोल ही नहीं सकती.